अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। बहिणीचा शोध घेत असलेल्या एका महिलेचा विनयभंग करून तिला बळजबरीनं दुचाकीवर बसवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तसेच जातीवाचक शिवीगाळ करून तिच्या लज्जेस बाधा पोहोचविल्याप्रकरणी कोळपेवाडी येथील एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला तिच्या बहिणीचा शोध घेत असताना सुरेगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात उभी होती। त्यावेळी आरोपी योगेश कोळपे तेथे आला व तुझी बहीण सापडली का अशी विचारणा केली। महिलेनं नकारार्थी उत्तर दिल्यानंतर माझी गावात चांगली ओळख आहे, आपण तिला शोधू असं सांगत त्याने महिलेला त्याच्या दुचाकीवर बसण्यास सांगितले। महिलेनं त्यास नकार दिल्यानंतर आरोपीने तिच्याशी लगट करत तू मला आवडते, चल माझ्या घरी कोणी नाही, आपण घरी जाऊ असं म्हणत तिचा हात बळजबरीनं धरून तिला ओढत दुचाकीवर बसवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आलाय। तसेच कुणी पाहत नाही, मी कुणाला सांगणार नाही असं म्हणत आरोपीनं अश्लील वर्तन केल्याचंही तक्रारीत नमूद करण्यात आलंय। यापुढे महिलेनं विरोध दर्शविल्यानंतर आरोपीनं तिच्या समाजाचा उल्लेख करून जातीवाचक शिवीगाळ केली तसेच तिच्या लज्जेस बाधा पोहोचेल असे वक्तव्य केल्याचे फिर्यादीत म्हटलंय। या प्रकरणी योगेश कोळपे राहणार कोळपेवाडी तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर याच्या विरुद्ध भारतीय न्याय समितीचे विविध कलमान्वये विनयभंग आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती हे करीत आहेत।